असावा. देवप देवप म्हणजे हा देशभक्ती परायण. एक तर तो हभप असावा, नाही तर तो देवप असावा. का? कारण रणांगणामध्ये शौर्य गाजवणारा शूर सुद्धा मुक्त होतो. महाराज तुकोबरा बोलताय, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला. अर्जुना हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अर्जुना जर मेलास ना तर स्वर्गाचं राज्य आहे आणि जिंकलास भोक्ष्यसे महीम तस्मात् म्हणून उत्तिष्ठ उठ. हाती घे धनुष्यवान, सांडी हे उठ, हातात धनुष्य घेऊन युद्ध कर. शूराच्या जीवनामध्ये रणांगणावर ज्या त्याचं शरीर पडलं तर डायरेक्ट मुक्ती आहे. डायरेक्ट जवळ येत आहे. आता कुछ यादव ने भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपने लाश बिछा दी. हो गए वतन पे न्योछावर, वो वीर थे कितने अभिमानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. अरे एका जातीचे नाही, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी. जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्थानी. सामान्य तर हातावर प्राण घेऊन निघाले, घरून निघाल्यानंतर पुन्हा वापस घरी येतीलच याची काय नाहीये, गॅरंटी नाहीये. तरी सुद्धा निघाले. का? मातृभूमीची रक्षा करायची आहे. कारण या जगामध्ये दोनच पूजनीय,
प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाने विचारलं, महाराज एवढी लंका तुम्हाला मिळाली सोन्याची आणि तुम्ही लंकेचा त्याग करतायत, विभीषणाला राजा बनवतायत, का बरं असं? प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला उत्तर दिलं, लक्ष्मणा अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, का जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.